नमस्कार, मी यामिनी दळवी. अजेंडा मुंबईचा या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. कुणी न्यायपत्र प्रसिद्ध केलं, कुणी संकल्पपत्र, तर कुणी गॅरंटी दिली आहे. आणि आता आजवरच्या निवडणुकांमधील आश्वासनं आणि जुमलेबाजीमुळे मतदार सुद्धा आता चांगले सावध झालेले आहेत. त्यामुळे त्याचा सुद्धा स्वतःचा त्या सगळ्यांचा एक अजेंडा ठरलेला आहे. त्या अजेंड्याच्या नुसार तो मतदानाचं कर्तव्य सुद्धा बजावणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईकरांचा अजेंडा काय असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पुढारी न्यूजने. लोकसभेचा मतसंग्राम, मुंबईकरांचं मत काय? लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. खासदाराच्या तोंडात नाही बघितलं आम्ही. अजिबात सरकारचं नियंत्रण. आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला पुढच्या निवडणुकीच्या आधी आम्ही तुम्हाला बिल्डिंगमध्ये विकासाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आज सामान्य माणूस खचून गेलेला आहे. आणि आता सुरुवातीला जाऊयात मुंबईचं पश्चिम उपनगर असलेल्या जोगेश्वरीच्या मेघवाडीमध्ये. मेघवाडीमधल्या चाळीतल्या मराठी मतदारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी. लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. मुंबईमध्ये वोट बँकेची चर्चा होते. कोणाला कुठल्या वोट बँकमधनं किती मतं मिळणार हे चर्चा केली. तर मुंबई म्हटलं की मराठी वोट बँक नेहमी बघितलं तर मी आता जोगेश्वरीच्या मेघवाडीमध्ये आहे. मेघवाडी हा तसा म्हटलं तर मेघवाडीचा काही भाग हा एक गठ्ठा मराठी वोट बँक म्हणून म्हटली जाते. आणि चाळींचा दाटीवाटीचा परिसर आहे. इकडच्या लोकांच्या समस्या आपण काय नक्की सोडवल्या गेला का, मतदान ते करणार आहेत का, आणि मतदान करताना ते कुठल्या विषयावरती मतदान करतील, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत की तुम्ही मतदान करता का, आणि मतदान करत असताना तुम्ही कुठल्या विषयी लक्षात घेऊन मतदान करता. असा आम्हाला नेता हवा आहे की पुढे जाऊन आणि आत्ताच्या ज्या वेळेला आहे किती वेळ आपली निघून जाईल. आत्ताचं बरंचसं काही वेगवेगळ्या हे चालू आहेत. तर आम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन अशी आमची म्हणतात ना लोकांची अशी घासाघास होते ना ती होऊ नये, पण आमचं एक चांगलं पुढे व्हावं असं आम्हाला वाटते. आमची इच्छा आहे चांगलं पुढे व्हावं असं म्हणते आपण. आणखीन काय तुम्ही कुठल्या मुद्द्यांचा विचार जे आहे ते मत देताना करणार आहात? तुम्ही कुठल्या मुद्द्यांचा विचार करता? मुद्द्यांचं म्हटलं तर आत्तापर्यंत आपण जे आपलं मत देतो त्या मतानंतर हे लोक केंद्रात जातात. केंद्रात गेल्यानंतर हे लोक मागे फिरूनच बघत नाही की काय झालंय, सर्वसामान्य जनतेचे काय हाल झालेले आहेत. राज्य सरकार म्हणा, केंद्र सरकार म्हणा, आत्तापर्यंत केंद्र सरकारने आम्हाला उच्च सुखसोयी दिलेल्या आहेत. आम्ही सामान्य झोपडपट्टीत राहणारी माणसं आहोत. व केंद्र सरकारपर्यंत आमचे कुठचे केंद्र सरकार परत आम्हाला फिरून बघतच नाही कोण. या परिसराचा जो विकास करत असेल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करू. परंतु सध्याची परिस्थिती ती अशी आहे की कुठलाही नेता असू दे, प्रतिनिधी असू दे, इव्हन नगरसेवक असू दे, आमदार खासदार कोणी असू दे, एकदा इथून निवडून गेले मतं मागायला येणार, दारोदारी भिका मागणार फिरणार. परंतु त्या एकदा वोटिंग झालं की इकडच्या परिसरामध्ये कधी त्यांचं 5 वर्षामध्ये तोंड दिसत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही निवडणुकीला मतदान करणार, कुठले मुद्दे तुम्ही लक्षात घेऊन मतदान करणार आहात? कुठला विकासाचा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार? सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आम्हाला बिल्डिंग. आम्हाला इथे नंबर टाकले जातात फक्त इलेक्शन यायच्या अगोदर. रूमवरती नंबर टाकले गेले की तुमचा SRA झालेला आहे, तुम्हाला आता बिल्डर येणार आहे आणि तुमचं डेव्हलपमेंट होणार. आणि जर तुम्हाला बिल्डिंगमध्ये जायचं असेल तर मला मतदान करा, किंवा व्हॉटेवर जो कोणी नेता असेल त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला पुढच्या निवडणुकीच्या आधी आम्ही तुम्हाला बिल्डिंगमध्ये नेणार. मुंबईकर मत देताना कुठल्या मुद्द्यांचा विचार करणार, तर त्यातला प्रमुख मुद्दा आहे त्यांच्या घराचा विषय असेल, त्यांच्या पाण्याचा विषय असेल, त्यांच्या दैनंदिन जीवनात त्या समस्या त्यांना भेडसावतात, त्या समस्या सोडवणारा उमेदवार असेल, तो उमेदवार कोण आहे हा मत देताना ते विचार करणार. मात्र निवडणुका आल्यानंतर निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या समोर उमेदवार येतात, मतं मागतात, भरपूर मोठी आश्वासनं देतात, मात्र पुढची 5 वर्ष फिरकत नाहीत असा खेद या मतदारांनी, मुंबईच्या जोगेश्वरी मेघवाडी या भागातल्या मतदारांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरापर्सन कवितासोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईमधील असे काही परिसर आहेत जिथे मुस्लिम मतं निर्णायक ठरू शकतात. आणि यामधलाच जोगेश्वरी पूर्वेकडचा मुस्लिम मोहल्ला अशी ओळख असलेला बांद्रा प्लॉट परिसर. या परिसरामध्ये जाऊन मुस्लिम मतदारांसोबत संवाद साधत टीम पुढारीनं जाणून घेतलाय त्यांचा सुद्धा अजेंडा आणि त्यांचं मत नेमकं काय आहे.
आपण जाणून घेतोय मुंबईकर या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यावरती मतदान करणार आहेत, त्यांचे मतदान करतानाचे मुद्दे काय असतील, त्यांच्या समस्या काय असतील. आपण बँड्रा प्लॉटला आहोत. जोगेश्वरी मेघवाडीचा हा मुस्लिम बहुल एरिया आहे. मुस्लिम मतदार इथे मोठ्या संख्येने आहेत. या अनेक वेळा निवडणुकींच्या वेळी एक वोट बँक म्हणून या भागाकडे बघितलं होतं. यांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेऊ. त्याआधी मतदान करताना कुठले मुद्दे महत्त्वाचे असतात, ज्याच्या आप अगर वोटिंग के दिन आप वोट करने जाओगे, किन मुद्दों को ध्यान में रख के आप मतदान करने वाले हो, वोटिंग करने वाले हो? नहीं, हमारा एक मुद्दा है हम लोग का सबका कि एरिया अच्छा हो, डेवलपमेंट हो, यहाँ मकान बने, नल पानी की तकलीफ़ ना हो, कोई राइट ना हो और कोई किस्म की तकलीफ़ ना हो. ये हमारा एक मुद्दा है, इसलिए हम वोटिंग करेंगे. आप वोट करने जाते हो, मतदानाला जाता तेव्हा तुम्ही उमेदवार बघता, कैंडिडेट देखते हो, उसकी पार्टी देखते हो या विकास करने वाला आदमी देखते हो, क्या देखते हो? नहीं, हम विकास करने वाला आदमी देखते हैं. जो आदमी विकास करता हो और जो आदमी विकास कर रहा है हम उसके साथ हैं और हम उसको देखते हैं. पार्टी मायने नहीं रखती. पार्टी माने नहीं रखती हमारे लिए. मुद्दा महत्त्वाचा त्यांनी मांडला आहे. मी मतदानाला जेव्हा जातो तेव्हा पार्टी किंवा पक्ष याच्यापेक्षा विकास करणारा उमेदवार हा महत्त्वाचा मुद्दा. आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल, तुमच्या समस्या काय आहेत, आपकी समस्याएं क्या है? हमको कोई पार्टी से मतलब नहीं है, मतलब सिर्फ हमको काम करने वाले से मतलब है. ऐसा हमारे को कैंडिडेट मांगता है जो इधर काम कर सकता है और इसके पहले काम हुए, ऐसा कैंडिडेट हमको मांगता है. यहाँ हमारे कैंडिडेट ऐसा होना चाहिए कि अगर उनके पास चले जाए हम, तो ये नहीं छोड़े कि बस आप मुसलमान हो कि हिंदू हो कि कोई भी कार्यकर्ता उनके पास जाके काम कर लेना चाहिए और उसको काम करके देना चाहिए. हमारी समस्या ये है कि हमारा एरिया अच्छा होना चाहिए, हमारा रोड बनना चाहिए, पानी हर घर पहुंचना चाहिए. हमारा मुद्दा यही है. हमारा कैंडिडेट बहुत अच्छा होना चाहिए कि हमारा हमेशा साथ दे, हम जाए तो हमारा यानी कोई बात हम ये ना बोले हाँ आपका काम होना ही है. बस हमारी प्रॉब्लम दूर होना चाहिए. जो भी रहे हमारी बात सुनना चाहिए. ये नहीं कि हम जा रहे हैं हमारा काम नहीं हो रहा है. जो भी रहेगा, जो भी जैसा भी रहेगा हम उसको वोट करेंगे, बट हमारी हर प्रॉब्लेम दूर होना चाहिए. लोकसभेची निवडणूक जरी असली, दिल्लीतली निवडणूक जरी असली, तरी सर्वसामान्य मतदार राज्याचं, सर्वसामान्य मुंबईकरांचं लक्ष हे दिल्लीत जरी नसलं तरी गल्लीपर्यंत त्यांचं लक्ष आहे. उमेदवार दिल्लीत जाणार असला तरी यांना समस्या ज्या आहेत त्या गल्लीतल्या सोडवायच्या. निश्चितच स्वतःच्या घराच्या समस्या, वैयक्तिक समस्या सोडवणारा, लोकांच्या अडचणी सोडवणारा आणि वेळोवेळी धावून येणारा उमेदवार त्यांना दिल्लीत पाठवायचा. आणि याच मुद्द्यावरती बँड्रा प्लॉटचे हे मतदार आहेत ते मतदान करणार आहेत. कॅमेरा पर्सन कविता सोत, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईचे मूळ रहिवासी अशी मुंबईमधल्या कोळी आणि आगरी समाजाची ओळख आहे. मात्र या भूमिपुत्रांच्या कोळीवाड्यामधले अनेक प्रश्न हे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. यासोबतच या सगळ्या कोळी बांधवांना अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतोय. उदरनिर्वाहासाठी मासेमारी करणाऱ्या त्यांच्या व्यवसायामधल्या समस्या आणि अडचणी सुद्धा आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत मुंबईकर कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करण्याचं आपण वर्सोवा जेट्टीवरती. वर्सोवा जेट्टी हे मुंबईतलं एक महत्त्वाची जेट्टी आहे. इकडनं माशांची जी आहे ती माशांची आवक मोठ्या प्रमाणात असते. मासेमारी करणाऱ्या इकडे एक मोठ्या संस्था आहेत आणि ते वर्षानुवर्ष मासेमारी वर्सोवाच्या किनाऱ्यावरती करत असतात. खरं तर वर्सोवा असो किंवा मुंबईतले कुठलेही कोळीवाडे असो, या कोळीवाड्यांच्या वेगळ्या समस्या आहेत, वेगळ्या अडचणी आहेत, पुनर्विकासाचा मुद्दा आहे, अनेक मुद्दे आहेत. मात्र त्यासोबतच मासेमारी करणारे जे नाखो आहेत इकडचे त्यांच्यासुद्धा समस्या आहेत. बोटी ज्यांच्या आहेत त्यांच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. आत्ता ह्या निवडणुकीला सामोरं जाताना नाखवा जे आहेत वर्सोवा बंदरावरचे, त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत, कुठल्या समस्या घेऊन ते उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. लोकसभा निवडणूक आहे, तुमच्याकडे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत, प्रचारासाठी येत आहेत. एक मच्छीमार म्हणून, एक मुंबईकर म्हणून या निवडणुकीत मतदान करताना तुम्ही कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहात? आम्ही आता बघतो आता किती वर्ष, 7-8-9-10 वर्षापासून आमच्या मच्छीमारांची समस्या वाढतच चाललेली आहे. त्या संपवायचं नावच घेत नाही. आणि आमच्या जवळ मच्छीमारांना कोणीच इथे मंत्री आम्हाला इथे बघायला सुद्धा येत नाही वर्षावाला, का तुमच्या काय समस्या आहेत. आम्ही ओढून दिल्लीहून इथे मंत्री पण येऊन गेले, आश्वासन दिली, पण आमच्या त्या आश्वासनाची कुठलीच पूर्तता आमची झालेली नाही. डिझेलचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत, महागाई वाढलेली आहे, बेरोजगार झालेले आहे. बेरोजगार मी यासाठी म्हणतोय की आमचा जो धंदा होता ते आमची मुलं याच्यावर आधारित होते,
पण ते नसल्या कारणाने आता त्याने बाहेर कुठेतरी नोकऱ्या बघायला पाहिजे. डिझेलचा परतावा येतो का वेळेवर? परतावा आता येऊ लागला, कारण आम्हाला पण माहिती आहे की आता इलेक्शन आल्यानंतर आणून सोडून देतात. यावर्षी एवढा दुष्काळ पडलेला आहे की आम्हाला धंदा चालवणं मुश्किल झालेलं आहे. वेळेवर मासली नाही मिळत आणि गेल्या बोटी का आल्या खाली, याच्यावर म्हणजे काय सरकारने आमच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे यावेळेस. आणि खरोखरच दुर्लक्ष काय, आमच्या 500 बोटी होत्या, त्या 500 बोटीतून आज खाली वर्सोवाच्या बोटी 100 ते 150 राहिलेल्या आहेत. त्याबद्दल आम्हाला खंत वाटते की आम्ही पुढे काय करायचं. आज जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमच्याकडे कोण लक्ष लावत नाही, लक्ष देत नाही. तुमचं काय निवडणुका येत आहे, तुम्ही मतदान करणार आहात, एक मोठी वोट बँक आहे वर्सोवा कोळीवाडा, तुमची काय अपेक्षा आहे आणि यापूर्वी तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का? तुमची काय अपेक्षा आहे? आमची एकच अपेक्षा आहे की आमच्या ज्या नाखी आहेत, ज्या बोटी चालतात, त्या बोटी गेल्या पाहिजे पाण्यात. जर पाण्यात बोटी जाण्यासाठी जे सरकारने डिझेलचा भाव जो नेला गगनावर, तोच आमच्या डोक्यावर आलेला आहे. नियंत्रण नाही आहे या गोष्टींवरती कोणाचं? अजिबात सरकारचं नियंत्रण नाही. जो तो येऊन खाली आम्हाला वचन देतो, आम्ही हे करणार ते करणार. इथे येऊन पण वचन देऊन गेले, आमच्या वर्सोवाला येऊन मोठी मीटिंग पण झाली, पण त्या वचनाला कोणच सामोरे आले नाही. मूल भूमिपुत्र आम्ही कोळी आहेत. आमचे मच्छीमार तर आता धंदे तर पूर्ण बुडायला लागलेले आहे. आम्हाला सरकारचं आम्हावर लक्ष नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे काही सीमांकनांचे प्रश्न आहेत. आम्हाला आमच्या जागा जमिनी आहेत, त्या आमचे रुबाडत चाललेले आहे आणि त्या जागे जमिनीवर मोठे मोठे टावर उभा राहतात आणि आमची सत्ता आमच्या आता कोळीवाड्या असे नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. आणि काही प्रश्न धक्क्याचे सांगता, आम्ही 50 करोड काय सँक्शन केले, 70 करोड सँक्शन केले, पैसे आहेत कुठे आणि धक्का कुठे आहे हे. आणि गेले धक्का देणार का यावेळेला तुम्ही? आम्ही ठाम मताने आहे. जर आम्हाला धक्का दिला नाही आणि आमच्या जर सुविधा आणि आमच्या जर कोळी समाजावर या लोकांनी जर लक्ष नाही ठेवलं तर येणाऱ्या पुढच्या आमदाराला नाही, येणाऱ्या आमदाराला पण विरोध असेल. परंतु येणारा आमदार जर आमच्या कोळी लोकांवर लक्ष देऊन आमची जर कोळी लोकांची जर कार्य जर त्यांनी लक्षपूर्वक जर केली तर आम्ही खरा आमदार निवडून दिल्याचं आम्हाला साध्य होईल. योग्य व्यक्ती निवडून दिल्याचा आनंद होईल म्हणतायत. धक्क्याचा विषय असेल, बंदराचा जेट्टीचा विषय असेल, मासेमारीचा विषय असेल, LED लाईटचा विषय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे वापरले जाणारे डिझेल आणि त्याचा परतावा, हे सगळं नीट होत नाही आहे. म्हणून इकडचा धंदा जो आहे तो 500 बोटीवरून साधारणतः 150 बोटींपर्यंत आलेला आहे. आपण ज्याला म्हणतो बऱ्यापैकी इथे फरक पडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या उमेदवाराकडून तो खासदार झाल्यावर हे प्रश्न सोडवेल ही या इकडच्या मच्छीमारीच्या व्यवसायात असणाऱ्या सगळ्या मच्छीमारांची अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, वर्सोवा जेट्टी. तर भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, सोयी सुविधा या सगळ्या निकषांच्या नुसार प्रत्येक मतदारसंघाच्या समस्या या वेगवेगळ्या आपण बघतोय. विलेपार्लेमध्ये जाऊयात. विलेपार्ले पूर्व या परिसरामधल्या नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत, त्यांचे अजेंडे नेमके काय आहेत आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारावरती इथले मतदार मतदानाला जाणार आहेत, बघूयात. मुंबईकर मतदानासुज्ञ आहे असं म्हणतात. मुंबईकर नक्की कुठल्या मुद्द्यांवरती या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, त्यांचा येणारा जो खासदार आहे तो कसा असेल आणि कुठल्या मुद्द्यांवर ज्याला निवडून देणार आपण जाणून घेऊया. आपण विलेपार्ल्यामध्ये आहोत. आपण इकडच्या मतदारांशी जाणून घेणार आहोत की त्यांचा खासदार कसा असेल, कुठल्या मुद्द्यांवर ते मतदान करणार आहेत. तुम्ही काय सांगाल, निवडणुकीमध्ये तुमच्या समस्या काय आहेत आणि खासदार कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडून देणार आहात? मुख्य ते मुद्द्यामध्ये जे धर्मला साईडला ठेवून आपण कॉन्सन्ट्रेट करायचं की सामान्य माणसाला लागणारी सुविधा, दुसरं एज्युकेशनवर लागला आणि जे हेवी पर्सेंटेज ऑफ टॅक्सेस जे खूपच वाढलेलं आहे. आणि दुसरं मुख्य म्हणजे जे छोटे छोटे व्यापारी आहेत त्या व्यापारीवर जे GST वगैरे लागले त्याच्यामुळे काही माणूस एवढा अनइव्हन आहे की त्यात आपण काही स्पष्ट करून सांगू शकत नाही की आमचा खासदार असा यायला पाहिजे की जो आम्हाला आमच्या ह्या सगळ्या मुद्द्याचं सोल्युशन एकदम राईट परिस्थितीने द्यावे. आणि होणाऱ्या विकासमध्ये आम्हाला सरकार जे आम्हाला हवं आहेत की आम्ही जे खासदार जे आमचे स्वतःचे असायला पाहिजे आणि आमची सगळी गोष्ट ऐकणारे असे असायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल, तुमच्या मते तुमचा येणारा खासदार कसा, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करणार? 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक सुशिक्षित उमेदवार असला पाहिजे, विकासाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि सर्वप्रथम म्हणजे सुरक्षा, जे आताच्या या सरकारमध्ये आपल्याला प्रकर्षाने दिसत आहे. तर या मुद्द्यांवरती आपला उमेदवार निवडून गेला पाहिजे. तुमचा खासदार करताना कुठल्या समस्यांवरती तुमचं लक्ष असेल, तुमच्या कुठल्या समस्या ज्या सोडवल्या जाव्यात असं वाटतं, खासदार कसा असेल? आमच्या इथे जे 30 to 40% जे आहेत स्लम पण आहेत. ते स्लममध्ये काय अडाणीचे प्रोजेक्ट्स आहेत, जसं सारं वगैरे जे आहेत
त्याच्यामध्ये पण जे आहेत आम्हाला इन्स्टिट्यूट काँग्रेसने त्यावेळी करून दिलं होतं. विलासराव देशमुख ज्यावेळी जे आहेत आपले CM होते त्यावेळी इन सिटू प्रोजेक्ट केला होता. 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्हाला रिडेव्हलप करून देणार होते. त्या मुद्दा अजूनपर्यंत कोणीही खासदार ना पूनम महाजन इथे 2दा होती, त्यांनी कधी विषय उचलला नाही आणि अजूनसुद्धा जे आहेत ते विषय आता समस्या सुटल्या आहेत का की अजूनही तशाच? आमची समस्या तसेच आहे. अजूनपर्यंत जे आहेत आमचे ते विषय जे आहेत कोणी उचलला नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आमचा जे आहेत ते विषय सॉल्व्ह झाला नाही. विषय सुटलेले नाही आहेत, विषयावरती कुठलंही सोल्युशन मिळालं. तुमचं काय मनात आहे खासदार निवडताना कुठल्या मतांवरती किंवा मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार? पहली बात तो ये है कि रोड का काम होना ज़रूरी है. स्कूल में एडमिशन्स बहुत बच्चे लोग को नहीं मिल रहे हैं. स्कूल का एक मेन मुद्दा है. गरीब लोग हैं, वो RTE का जो प्रोजेक्ट्स है उसमें भी हम लोग ये कर रहे हैं, लेकिन इन लोग का सपोर्ट नहीं मिलता है. खासदार को मीटिंग अगर चाहिए रहेगी तो हमको नहीं मिलती. उमेदवार ॲक्सेसेबल असावा, त्याला कधीही भेटता यावं, जो खासदार झाल्यानंतर त्याच्याशी समस्या त्याला सांगता याव्यात. तुमच्या काय समस्या आहेत आणि कुठल्या समस्यांच्या तोडगा निघावा असं तुम्हाला वाटतं? आमच्या समस्या आहे की पहिली रोजगारी वाढलेली आहे. दुसरी गोष्ट लोकांना नोकऱ्या नाही आहेत. गरिबी, आज लोकांना जेवढा पगार मिळाला तो अर्धा पगार तर इलेक्ट्रिकच्या बिलमध्ये चालला जात आहे. आज सामान्य माणूस खचून गेलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती. आणि तिकडे जो काही मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात तिथे कोणाला नोकरी लावत नाही, काय नाही. त्यांनी त्यांची हे करतात, त्यांचेच माणसं त्यांना लावले जातात. बेरोजगारीचा विषय सोडला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. तुम्ही काय सांगाल, तुमच्या काय अपेक्षा आहेत? मुंबईकर म्हणून तुम्ही मतदान करताना काय लक्षात ठेवणार आहात? कुठले मुद्दे महत्त्वाचे? मुंबईकर करून मतदारचं लक्ष हे ठेवणार आम्ही की आता इकडचा जो MLA आहेत आम्ही त्यांना फोन करून थकलो आहेत, पण आमचा एक मोठा प्रॉब्लेम चालू आहे रस्त्यांचा. तो रस्त्याचा फोन बंद करूनच ठेवला आहे त्यांनी आणि बोलत होता तो येतच नाही. आता खासदाराकडनं काय अपेक्षा? खासदारचं तोंडच नाही बघितलं आम्ही. खासदार जे होते त्यांचं आम्ही तोंडच नाही बघितलं आतापर्यंत. 5 वर्ष 10 वर्ष झाली त्याचं. 10 वर्षापासून तोंडच नाही बघितलं. खासदाराकडून अपेक्षा आहे सगळ्यात महत्त्वाची जे लोकांशी बोललो त्याच्यावरनं विलेपार्ल्या भागातल्या मतदारांशी, मुंबईकरांशी आपण बोलतोय. त्यांचे प्रमुख मुद्दे हे निवडणुकीला खासदार हा भेटणारा हवा, कधीही त्याला भेटता यावं, आपल्या समस्या त्याला सांगता याव्यात आणि बेसिक इकडच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, SRAच्या समस्या आहेत, त्याच्यावरती तोडगा अनेक वर्षापासून आश्वासनीवर तोडगा निघाला नाही आहे. तर यावरती ठामपणे तोडगा देणारा खासदार आम्ही लोकसभेत पाठवू असं इकडच्या मतदारांचं, मुंबईकरांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन कवितासोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. खरं तर कोणत्याही निवडणुकीच्या वेळी महिला मतदारांची आकडेवारी हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक असा घटक असतो. मुंबईचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवडीतील महिला मतदारांचा अजेंडा जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय. त्यांनी आपलं मत नेमकं कुणाला आणि का द्यायचा निर्धार केलेला आहे, बघूयात त्या नेमकं काय म्हणतात आणि त्यांचा नेमका यावेळेचा अजेंडा काय आहे. लोकसभेचं मतदान जे ते करणार आहात, म्हणजे आपण खासदार पुन्हा एकदा निवडून आणणार आहात. आता यंदा नेमकं तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे? म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून मी तर याला शिवसेनेलाच करणार, कारण शिवसेनाच आम्हाला बघते इथे. पण आता शिवसेना 2 भाग पडलेला, कोणत्या शिवसेनेला? उदय सरांची शिवसेनेला आम्ही करणार वोटिंग. पण त्याचं नेमकं कारण काय आहे? कारण त्याने आमच्यासाठी खूप पाणी बिणी सगळं, बाथरूमची सोय, परत झाडे बिडे तोडण्यापासून खूप आमची सोय करतात ते, तर आम्ही त्यांनाच करणार. मी तर बाळासाहेब ठाकरेंनाच देणार, त्यांचंच. शिंदे नाही, उद्धव ठाकरेंनाच देणार आम्ही. आणि आमच्यासाठी तेच आहेत, कारण का आम्ही जेव्हा लहानाची मोठी झालो त्यांना बघूनच राहिलो साहेबांना. आणि प्लस आत्ता त्यांनी करोनामध्ये खूप सगळ्यांना मदत केली. खाली नावाला सांगतात भाजप, पण करोनामध्ये साहेबांनी खूप सगळ्यांना सपोर्ट केला. त्यांच्यामुळे एवढी मुंबई आज थोडंफार हे झाली, वाचली, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच देणार मत. मुंबईमधली चाळ संस्कृती ही दिवसेंदिवस नामशेष होत चालली आहे आणि त्या जागी उत्तुंग टॉवर्स उभे राहत आहेत. या स्थित्यंतरामध्ये मराठी माणूस काहीसा मुंबईमधून दूर चाललेला आहे, हद्दपार होतोय. भविष्यामध्ये मराठी नेते सुद्धा हद्दपार होतील अशा शब्दामध्ये रोष व्यक्त केलाय आणि मुंबईकरांनी आपलं मत मांडलंय.
कोणत्या ह्याच्यावर मुद्द्यावर मतदान करायचं, तर बेरोजगारीवर आणि शिक्षणावर, तुमच्या बाजूबाजूला कुठे किती सुखसोयी तुमच्या आमदाराने, खासदाराने किंवा नगरसेवकाने केलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही मतदान करा. म्हणजे आपल्याला मतदान करायला पाहिजे ना. कोणी कुठला एक फेस असला पाहिजे किंवा काय असला पाहिजे, कुठलाही पक्ष असू दे, कुठला काय असू दे. तर तुमच्या ज्याला तुम्ही वोट दिला आहे पहिला, त्याने किती काम केलं आहे, तर त्याला वोट परत द्या. त्यांनी काम केलं नसेल त्याला वोट देऊ नका. प्रत्येक कार्यकर्ता निवडून आल्यानंतर त्यांनी ह्या ज्या समस्या ज्या आहेत ह्या त्यांनी म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन टॅकल केल्या पाहिजेत. मुंबईला अगदी लागून असलेलं शहर म्हणजे नवी मुंबई. नवी मुंबईमधील मतदार हे मतदानाच्या वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करणार आहेत आणि यावेळेला आपलं मत नोंदवणार आहेत. त्यांच्या मनामधला अजेंडा काय आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी. विकासाचा जो स्वप्न दाखवली होती ती स्वप्न यांनी पूर्ण केलेली नाहीयेत. आमची स्वप्न पूर्ण झालेली नाहीयेत, तर आम्ही तर सांगेल की मतदानच करू नका. कारण इतके खोटे आश्वासन देऊन नागरिकांना फसवलेलं आहे ना. आमची पूर्णपणे ह्या सरकारने गळचेपी केलेली आहे. सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत. आम्ही जे काम करतो, नोकऱ्या करतो, तिथे आम्हाला 7,000 ते 8,000 रुपये पगार आहे. त्याच्यामध्ये आम्ही घर भाडे भरणार, मी रेंटने राहते. मग तिथे भाडं भरायचं की पोरांचे शिक्षण बघायचे की घर चालवायचं, कसं काय करणार. पगार वाढवत नाहीयेत आणि महागाईच वाढवत चाललेत. या दुनियेत आम्ही कसं जगायचं, कसं राहायचं. ह्या वेळेस आम्ही असं आहे की विचार करणार की नोकऱ्या संदर्भात एवढ्या नोकऱ्या देणार, 2 कोटी नोकऱ्या रोजगाराच्या बाबतीत बोलले होते. हे आश्वासन या सरकारनं पाळली नाहीत. तर आम्ही मतदान विचार करताना ह्या मतदान करणार की येणाऱ्या पुढील भविष्यात सरकार त्या महागाडीचा असो की त्या कुठला असो की ह्या मुद्द्यांचा सरासरी विचार केला जाईल. जनतेमध्ये खूप नैराश्याचं वातावरण आहे. महागाई वाढलेली आहे. सगळ्याच बाबतीत कुठल्याही घरगुती ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याला GST लागले, हे लागले. पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, मेडिकलच्या समस्या आहेत, परत काही समस्या आहेत अशा. त्या अनुसरून आम्ही मतदान करणार. तर वेगवेगळ्या भागामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांच्या समस्या आणि त्यासोबतच हा अजेंडा मुंबईचा आपण पाहिलेला आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.